नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं मी सचिन कोकणे आपल्या सारे शिकूया या यूट्यूब चॅनेलवरती सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, आपण आपल्या विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयातील प्रकरण क्रमांक 11 प्रकाशाचे परावर्तन अभ्यासत आहोत। मित्रांनो, याआधी आपण प्रकाशाचे परावर्तन कशा प्रकारे होते, त्याचप्रमाणे आरशाचे जे वेगवेगळे प्रकार आहेत त्या प्रकारापैकी प्रकार क्रमांक 1 सपाट आरसा कशा पद्धतीने असतो त्या संदर्भात आपण सखोल अभ्यास केला। मित्रांनो, आज आपण एक महत्त्वाचा मुद्दा घेणार आहोत, तोच म्हणजेच आरशाचा दुसरा जो महत्त्वाचा प्रकार असतो तो म्हणजेच गोलीय आरसे, त्याला स्पेरिकल मिरर असे म्हणतात। मित्रांनो, त्या संदर्भात आज आपण सखोल अभ्यास करणार आहोत। परीक्षेमध्ये तुम्हाला एकतर गोलीय आरसे म्हणजे काय असतात किंवा सपाट आरसे म्हणजे काय असतात या संदर्भात प्रश्न विचारले जातात। त्याचप्रमाणे जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करतात त्यांना सुद्धा यासारखे प्रश्न विचारले जातात की हे परावर्तन कसं असतं, त्यानंतर अपवर्तन म्हणजे काय असतं, यासारखे प्रश्न परीक्षेला विचारले जातात। तर पहा मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला एक आकृती दाखवलेली आहे। ती आकृती जर पाहिली तर हास्य दालन असे म्हटलेलं आहे। जत्रेतील हास्य दालनात मांडलेले आरसे तुम्ही पाहिले असतील। या आरशात तुम्हाला वेडेवाकडे चेहरे दिसतात, असे का होते? हे आरसे घरोघरी असणाऱ्या आरशांसारखे सपाट नसून वक्र असतात। गोलीय आरशांमुळे तयार होणाऱ्या प्रतिमांचे स्वरूप सपाट आरशांमुळे तयार होणाऱ्या स्वरूपापेक्षा वेगळे असते। त्यामुळे नेहमीच्या आरशात दिसणाऱ्या प्रतिमा या आरशात दिसत नाहीत। पहा मित्रांनो, हे जे आरसे असतात हास्यदालनामध्ये बसवलेले, त्यामध्ये जर आपण पाहिलं तर आपला जो चेहरा असतो मित्रांनो तो वेडावाकडा दिसतो, म्हणजे वेगळ्या प्रकारे आपल्याला दिसतो। एक तर आपलं तोंड त्या आरशामध्ये एकतर मोठं दिसतं किंवा लहान दिसतं किंवा वेगळ्या प्रकारे आपण त्याच्या आरशामध्ये दिसतो। याचं कारण काय आहे मित्रांनो? याचं महत्त्वाचं कारण म्हणजे तो आरसा कसा असतो, सपाट नसून वक्र असतो। वक्र म्हणजे कसा मित्रांनो? थोडक्यात तिरकस असा असतो, अशा पद्धतीने गोलाकार रीतीने तो तयार केलेला असतो। त्यामुळे जी प्रतिमा आपण आपल्या घरच्या आरशामध्ये पाहतो, सपाट आरशामध्ये पाहतो, ती प्रतिमा आपल्याला या वक्र आरशामध्ये म्हणजेच या गोलीय आरशामध्ये पाहायला भेटत नाही। या ठिकाणी म्हटलेलं आहे, पहा मित्रांनो, मोटार चालकास पाठीमागून येणारी वाहने दिसण्यासाठी लावलेला आरसा सपाट नसून गोलीय असतो। पहा मित्रांनो, त्या आरशामध्ये सुद्धा जर आपण पाहिलं तर आपला जो चेहरा असतो मित्रांनो तो सुद्धा चेहरा आपल्याला बऱ्यापैकी दिसतो, परंतु काही आरसे असे असतात, म्हणजे गोलीय आरशांमध्ये काही आरसे असे असतात की त्यामध्ये आपला चेहरा आपल्याला एकतर मोठा दिसतो, एकतर लहान दिसतो, किंवा या ठिकाणी म्हटल्याप्रमाणे वेडावाकडा त्या ठिकाणी आपल्याला चेहरा दिसतो, म्हणजे कमी आणि जास्त आकार त्या ठिकाणी आपल्या चेहऱ्याचा झालेला आपल्याला पाहायला भेटतो। म्हणजेच त्या ठिकाणी बसवलेला आरसा जो असतो मित्रांनो तो कोणता असतो, तर गोलीय आरसा बसवलेला असतो। आता पुढे पहा मित्रांनो, त्याचंच एक उदाहरण तुम्हाला स्पष्ट करून दाखवलेले आहे। तर या ठिकाणी पहा, त्याआधी या ठिकाणी तुम्हाला या मुली हसताना दिसत आहे। त्याचं कारण काय आहे मित्रांनो? त्या मुली या हास्यदालनामध्ये जो आरसा आहे त्या आरशामध्ये पाहत आहेत आणि हास्यदालनामध्ये असणाऱ्या आरशामध्ये पाहिल्यानंतर ही तिची ओरिजिनल प्रतिमा आहे, ती अशा पद्धतीने हसत आहे, परंतु या चित्रामध्ये तिचे दात त्या ठिकाणी बाहेर आलेले आपल्याला दिसतात आणि तिचा चेहरा सुद्धा आपल्याला वेगळ्या प्रकारे दिसतो। तिचा आकार जर पाहिला तर डोक्याचा आकार या ठिकाणी मोठा दिसतोय। या ठिकाणी ही सुद्धा मुलगी जर पाहिली तर इथे सुद्धा चेहऱ्याचा आकार किंवा डोक्याचा आकार जर पाहिला तर मोठा दिसतोय। म्हणजे याचा अर्थ काय आहे, हिची उंची सुद्धा मित्रांनो या चित्राच्या तुलनेमध्ये कशी दिसत आहे, जास्त दिसत आहे। म्हणजे हे कशाचा परिणाम असतो, तर हा गोलीय आरशाचा परिणाम असतो। तर पहा मित्रांनो, पुढे तुम्हाला त्याचप्रमाणे गोलीय आरसे निर्मिती कशा पद्धतीने होते त्या संदर्भात या ठिकाणी माहिती दिलेली आहे, करून पहा असे म्हटलेले आहे। तर एक रबरी चेंडू घेऊन तो आकृती 11.6 मध्ये दाखवल्याप्रमाणे कापला तर निर्माण होणाऱ्या कोणत्याही एका भागावर दोन प्रकारचे पृष्ठभाग सहज दिसून येतात। पहा मित्रांनो, कोणते दोन पृष्ठभाग असतात ते पण तुम्हाला मी सांगतो। आता हा गोल भाग आहे, गोलाकार भाग आहे। जर आपण याचा हा पृष्ठभाग जर कापला तर आपल्याला त्यापासून हा पृष्ठभाग म्हणजे बी तयार झाल्याचं पाहायला भेटतं आणि जो उरलेला भाग आहे मित्रांनो त्याला ए म्हटलेला आहे। म्हणजे तो चेंडू जर आपण अशा पद्धतीने कापला
तर याचा जो भाग निघालेला आहे तो अशा पद्धतीने आपल्याला मित्रांनो पाहायला भेटतो। तोच तुम्हाला या ठिकाणी दाखवलेला आहे की गोलीय आरसे सामान्यतः बी भागाप्रमाणे काचेच्या पोकळ गोलातून कापलेले भाग असतात। त्यांच्या आतील किंवा बाहेरील पृष्ठभागावर चकचकीत पदार्थांचे विलेपन करून गोलीय आरसे तयार करतात। यांच्या आतील किंवा बाहेरील पृष्ठभागावरून प्रकाशाचे परावर्तन होते। यावरूनच गोलीय आरशांचे दोन प्रकार पडतात। हे दोन प्रकार पुढे स्पष्ट करून दाखवले आहेत पहा मित्रांनो। म्हणजे या ठिकाणी जे आपण भाग कापलेला आहे त्याप्रमाणे या ठिकाणी गोलीय आरशाचा जो आकार आहे मित्रांनो तो मिळालेला आहे। आता या गोलीय आरशाचे मुख्यतः दोन प्रकार पडतात। ते कोणते प्रकार आहे ते आपण पुढच्या पानावरती पाहणार आहोत। तर आपण पुढच्या पानावरती जाऊया। या ठिकाणी पहा मित्रांनो, तुम्हाला परीक्षेमध्ये बऱ्याचदा प्रश्न विचारला जातो की गोलीय आरशाचे प्रकार कोणते आहेत किंवा त्या प्रकारापैकी एखादा प्रकार तुम्हाला मित्रांनो परीक्षेमध्ये विचारला जातो। तर त्यामध्ये असणारे महत्त्वाचे दोन प्रकार आहेत। एक असतो अंतर्गोल आरसा, त्यालाच म्हणतात मित्रांनो कॉन्केव्ह मिरर असे म्हणतात। आणि दुसरा जो प्रकार आहे मित्रांनो त्याला बहिर्गोल आरसा असे म्हणतात, त्यालाच कॉन्व्हेक्स मिरर असे म्हणतात। म्हणजे कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स हे मुख्यतः दोन प्रकार गोलीय आरशाचे पडतात। तर आता अंतर्गोल आरसा म्हणजेच कॉन्केव्ह मिरर म्हणजे काय आहे मित्रांनो ते आपण जाणून घेऊया। जर गोलाकार पृष्ठभागाचा आतला भाग म्हणजेच अंतर्भाग चकचकीत असेल तर त्याला अंतर्वक्र आरसा म्हणतात, त्यालाच आपण म्हणतो कॉन्केव्ह मिरर असे म्हणतात। इथे आतल्या पृष्ठभागावरून प्रकाशाचे परावर्तन होते। म्हणजे एक एक्झाम्पल मित्रांनो तुम्हाला द्यायचं झालं तर समजा हा भाग जर असेल, हा आतील भाग आहे आणि जर हा भाग त्या ठिकाणी चकचकीत जर असेल तर त्याला अंतर्वक्र आरसा असे म्हणतात। काय म्हणतात मित्रांनो? अंतर्वक्र आरसा असे म्हणतात। म्हणजे जर गोलाकार पृष्ठभागाचा आतला भाग म्हणजेच अंतर्भाग चकचकीत असेल तर त्याला अंतर्वक्र आरसा असे म्हणतात, लक्षात घ्या। दुसरा जो प्रकार सांगितलेला आहे मित्रांनो या ठिकाणी दाखवलेला आहे बहिर्गोल आरसा असे म्हटलेला आहे, त्यालाच आपण कॉन्व्हेक्स मिरर असे म्हणतो। जर गोलाकार पृष्ठभागाचा बाहेरचा भाग म्हणजेच बहिर्वक्र भाग चकचकीत असेल तर त्याला बहिर्वक्र आरसा असे म्हणतात। येथे बाहेरच्या पृष्ठभागावरून प्रकाशाचे काय होते मित्रांनो? परावर्तन होते। या ठिकाणी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पहा। म्हणजे जर अशा पद्धतीने जर तो गोलीय आरसा असेल आणि त्याचं जर बाहेरचा भाग जर चकचकीत असेल, म्हणजे हा भाग जर चकचकीत असेल, बाहेरचा हा पृष्ठभाग जर चकचकीत असेल तर त्या आरशाला मित्रांनो बहिर्गोल आरसा असे म्हणतात, त्यालाच कॉन्व्हेक्स मिरर असे म्हणतात, लक्षात घ्या। म्हणजे अगदी सोप्या पद्धतीने तुमच्या लक्षात आलेलं असेल। जर त्या गोलीय आरशाचा आतील भाग जर चकचकीत असेल, अंतर्भाग चकचकीत जर असेल तर त्याला अंतर्गोल आरसा, त्यालाच आपण अंतर्वक्र आरसा असे म्हणतो। जर त्या आरशाचा बाहेरचा भाग जर चकचकीत असेल तर त्या आरशाला आपण बहिर्गोल असा आरसा असे म्हणतो, कॉन्व्हेक्स मिरर असे म्हणतो मित्रांनो पहा। म्हणजे तुमच्या हे लक्षात आलेलं असेल पहा। आता आपण पुढच्या पॉईंटकडे जाऊया मित्रांनो, महत्त्वाच्या पॉईंटकडे। तर तो महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणजेच गोलीय आरशाची संबंधित संज्ञा असे म्हटलेलं आहे पहा। म्हणजे गोलीय आरशाची संबंधित संज्ञा कोणकोणती आहे आणि त्या वेगवेगळ्या संज्ञा कोणत्या कोणत्या आहेत ते आपण या आकृतीच्या माध्यमातून समजावून घेणार आहोत। या भरपूर अशा संज्ञा दिलेल्या आहेत मित्रांनो, तुम्हाला मी आत्ता सांगतो। या सर्व संज्ञा तुम्हाला इयत्ता 11वी सायन्समध्ये सुद्धा दिलेले आहेत। त्यामुळे या सर्व संज्ञांचा अभ्यास मित्रांनो आत्ताच करा। या सर्व संज्ञा पुढे तुम्हाला 10वी मध्ये सुद्धा आहे मित्रांनो। म्हणजेच तुम्हाला या संज्ञा आत्ताच व्यवस्थित जर तुम्ही समजावून घेतल्या तर 100% तुम्हाला पुढे 10वीला त्यानंतर 11वी 12वी सायन्सला येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाच्या कन्सेप्ट आहेत मित्रांनो। त्यामुळे तुम्ही आत्ताच समजावून घ्या। तर पहिली जी कन्सेप्ट आहे ध्रुव, त्यालाच पोल असे म्हणतात मित्रांनो पहा। ध्रुव म्हणजेच काय म्हणतो आपण त्याला? पोल असे म्हणतात। तर पोल म्हणजे काय असं मित्रांनो या ठिकाणी दिलेलं आहे, आरशाच्या पृष्ठभागाच्या मध्यबिंदूस आरशाचा ध्रुव म्हणतात। आकृतीत पी बिंदू हा आरशाचा ध्रुव आहे पहा। ध्रुव म्हणजे काय मित्रांनो? म्हणजे या ठिकाणी दाखवला तर या ठिकाणी असणारा हा जो आरसा आहे या आरशाचा जो मध्यबिंदू पहा काय म्हटलेला आहे, आरशाच्या पृष्ठभागाच्या मध्यबिंदूस आरशाचा ध्रुव असे म्हणतात। म्हणजे हा काय आहे? आरसा आहे। आणि या आरशाचा जो मध्यबिंदू आहे म्हणजे तुमच्या समोर दिसणारा हा जो पी आहे याला काय म्हणतात मित्रांनो? ध्रुव असे म्हणतात, त्यालाच
पोल असे, पी म्हणजे काय असतं मित्रांनो, पोल असतं, लक्षात ठेवा, म्हणजे तुमच्या लक्षात आलेलं असेल. म्हणजेच आरशाचा जो पृष्ठभाग आहे त्या पृष्ठभागाचा मध्यबिंदू जो आपण पी लेटरने या ठिकाणी दर्शवलेला आहे त्यालाच काय म्हणतात मित्रांनो, ध्रुव असे म्हणतात, पोल असे म्हणतात. दुसरा महत्त्वाचा मुद्दा पहा, सेंटर ऑफ कर्वेचर, त्यालाच आपण वक्रता केंद्र असे म्हणतो. पहा, सेंटर ऑफ कर्वेचर म्हणजे काय असतं मित्रांनो, पहा, आरसा ज्या गोलाचा भाग असतो त्या गोलाच्या केंद्रास वक्रता केंद्र असे म्हणतात. आकृतीत सी बिंदू आरशाचे वक्रता केंद्र आहे. या ठिकाणी दाखवलेलं हा जो सी आहे मित्रांनो त्याला काय म्हणतात मित्रांनो, वक्रता केंद्र असे म्हणतात. तर का म्हणतात त्याला मित्रांनो वक्रता केंद्र, तुमच्या लक्षात आलेलं असेल. म्हणजेच आरसा ज्या गोलाचा भाग असतो, आता हा आरसा आहे, हा आरसा कोणत्या गोलाचा भाग आहे मित्रांनो, तर हा संपूर्ण काय आहे, गोल आहे. आणि या गोलाचा हा इथून तर इथपर्यंत बसवलेला हा जो आरसा आहे, म्हणजे आरसा ज्या गोलाचा भाग आहे त्या गोलाच्या केंद्रास, म्हणजे या गोलाच्या केंद्रास काय म्हणतात मित्रांनो, वक्रता केंद्र असे म्हणतात, सेंटर ऑफ कर्वेचर असे म्हणतात. ते सी लेटरने डिनोट केलेलं आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आलेलं असेल वक्रता केंद्र म्हणजे काय, की आरसा ज्या गोलाचा भाग आहे त्या गोलाच्या केंद्रास काय म्हणतात मित्रांनो, म्हणजे हा गोल आहे या गोलाच्या केंद्रास काय म्हणतात मित्रांनो, वक्रता केंद्र असे म्हणतात. आपण पुढच्या कन्सेप्टकडे जाऊया, आपल्या पुढच्या संकल्पनेकडे जाऊया. एक एक मुद्दा तुम्हाला मित्रांनो 100% समजेल याची मला खात्री आहे. तर पहा मित्रांनो, पुढचा मुद्दा दिलेला आहे वक्रता त्रिज्या. आता सगळ्यांना माहीत आहे की त्रिज्या त्यालाच आपण रेडियस असे म्हणतो, रेडियस ऑफ कर्वेचर असे म्हणतो. आता त्रिज्या म्हणजे काय असतं मित्रांनो, प्रत्येकाला ही कन्सेप्ट ऑलरेडी माहिती असेल, भूमितीमध्ये झालेला आहे. तर केंद्रापासून तर तिचा जो बाहेरचा काय म्हणतो आपण त्याला परिघ असे म्हणतो, ओके, परिघ असे म्हणतो मराठीमध्ये. तर हा जो परिघ आहे त्याला सर्कम्फरन्स असे म्हणतात इंग्लिशमध्ये. म्हणजे हा जो सर्कम्फरन्स आहे याचं जे अंतर आहे कुठून, सेंटरपासून म्हणजे या ठिकाणापासून, त्याला काय म्हणतात मित्रांनो, त्रिज्या असे म्हणतात. हे प्रत्येकाला माहीत असेल. ही जी आहे याला काय म्हणतात, त्रिज्या असे म्हणतात. मग त्याचीच व्याख्या या ठिकाणी दिलेली आहे. आरसा ज्या गोलाचा भाग असतो त्या गोलाच्या त्रिज्येला आरशाची वक्रता त्रिज्या असे म्हणतात. आकृतीमध्ये सी पी आणि सी ए, आता पहा या ठिकाणी सी पी आणि सी ए या काय आहेत मित्रांनो, वक्रता त्रिज्या आहेत. म्हणजे पुन्हा तुम्हाला सेम डेफिनेशन आली, सेम व्याख्या जी वरती आपण पाहिली होती तीच व्याख्या मित्रांनो पुन्हा या ठिकाणी आलेली आहे. म्हणजेच वक्रता जो बिंदू होता मित्रांनो आपला, तोच बिंदू या ठिकाणी वक्रता त्रिज्येच्या रूपामध्ये आपल्याला पाहायला भेटतो. म्हणजे आरसा ज्या गोलाचा भाग आहे त्या गोलाच्या त्रिज्येस या ठिकाणी त्रिज्या दाखवलेल्या आहेत मित्रांनो. आपण या ठिकाणी अशा पद्धतीने सुद्धा त्रिज्या दाखवू शकतो. या त्रिज्यांना सुद्धा काय म्हणता येईल मित्रांनो, वक्रता त्रिज्या असे म्हणता येईल. म्हणजे तुमच्या लक्षात आलेलं असेल की आरसा ज्या गोलाचा भाग आहे त्या गोलाच्या त्रिज्येला काय म्हणतात मित्रांनो, वक्रता त्रिज्या असे म्हणतात. तर पुढे पहा मित्रांनो, पुढचा महत्त्वाचा मुद्दा दिलेला आहे मुख्य अक्ष म्हणजे काय, त्यालाच मित्रांनो प्रिन्सिपल ॲक्सिस असे म्हणतात. काय म्हणतात, प्रिन्सिपल ॲक्सिस असे म्हणतात. तर पहा मित्रांनो, मुख्य अक्ष म्हणजे काय असतो पहा, आरशाचा ध्रुव आणि वक्रता केंद्र यांतून जाणाऱ्या सरळ रेषेस आरशाचा मुख्य अक्ष म्हणतात. पहा म्हणजे काय म्हटलेलं आहे, आरशाचा ध्रुव, आता आरशाचा जो ध्रुव आहे मित्रांनो या ठिकाणी त्याला पोल असे म्हणतो. आणि वक्रता केंद्र म्हणजे हे जे सेंटर आहे सी, म्हणजे सी मधून जाणारा आणि पी मधून जाणारा जो बिंदू आहे, जी रेष आहे मित्रांनो सरळ रेष, त्यालाच काय म्हणतात मित्रांनो, आरशाचा मुख्य अक्ष असे म्हणतात. म्हणजेच या ठिकाणी पी एम हा आरशाचा मुख्य अक्ष आहे. म्हणजे हा पी आणि या ठिकाणी असणारा एम, या पी एमला काय म्हणतो मित्रांनो, आरशाचा मुख्य अक्ष असे म्हणतात. म्हणजे तुमच्या लक्षात आलेलं असेल प्रिन्सिपल ॲक्सिस म्हणजे काय, आरशाचा ध्रुव आणि वक्रता केंद्र यांतून जाणाऱ्या सरळ रेषेस आरशाचा मुख्य अक्ष म्हणतात. म्हणजेच आकृती पी एम हा आरशाचा मुख्य अक्ष आहे. म्हणजे हा पी आणि हा एम बिंदू, या पी एमलाच काय म्हणतो मित्रांनो आपण, मुख्य अक्ष असे म्हणतो. आता पुढे जाऊया आपण, मुख्य नाभी म्हणजे काय मित्रांनो पहा. तर ही नाभी काय असते, त्यालाच आपण एफ या बिंदूंनी ती नाभी दर्शवतात. त्याचा सुद्धा आपल्याला पुढे अभ्यास करायचा आहे. पुढे अजून डिटेलमध्ये तुम्हाला हे अभ्यासायचं आहे. पहा तर मुख्य नाभी काय असते मित्रांनो, त्याला प्रिन्सिपल फोकस असे म्हणतात. तुम्हाला या ठिकाणी दिसलेली असेल, ही आहे मुख्य नाभी. एफ या लेटरने काय करतो मित्रांनो आपण डिनोट करतो. तर पहा मित्रांनो, अंतर्गोल आरशाच्या मुख्य अक्षाला समांतर असलेले आपाती किरण
परावर्तनानंतर मुख्य अक्षावर आरशासमोर एका बिंदूत एफ मिळतात. या बिंदूला अंतर्गोल आरशाची मुख्य नाभी म्हणतात. बहिर्गोल आरशाच्या मुख्य अक्षाला समांतर असलेले आपाती किरण परावर्तनानंतर आरशामागील मुख्य अक्षावरील एका विशिष्ट बिंदूपासून आल्यासारखे भासतात. या बिंदूला काय म्हणतो? बहिर्गोल आरशाची मुख्य नाभी. आता आपण त्या आकृतीच्या आधारे काय करूया समजावून घेऊया. तुम्हाला मी व्यवस्थित समजावून सांगतो. आता काय होतं मित्रांनो, पहा तुमच्या लक्षात आलेलं असेल, या आकृतीवरून तुम्हाला मी व्यवस्थित सांगतो. समजा हा तुमचा मुख्य अक्ष आहे. हा काय आहे मित्रांनो? मुख्य अक्ष आहे. ज्या वेळेसला इन्सिडेंट रे, त्यालाच आपण काय म्हणतात मित्रांनो? आपाती किरण अशा पद्धतीने समांतर गेलं. कशाला समांतर गेलं? या मुख्य अक्षाला काय गेलं मित्रांनो? समांतर गेलं. आता ते या आरशावरती ज्या वेळेसला पडतं, आपाती किरण म्हणजे त्यालाच इन्सिडेंट रे म्हणतात. हा या आरशावरती पडल्यावरती त्याचं काय होतं मित्रांनो? परावर्तन होतं. आणि परावर्तन झाल्यानंतर ते मुख्य अक्षाला ज्या बिंदूमध्ये भेटतं किंवा छेदतं त्याच बिंदूला काय म्हणतात मित्रांनो? या ठिकाणी म्हटलेलं जे आपला मुद्दा आहे तोच काय म्हटलेला आहे? मुख्य नाभी. त्यालाच प्रिन्सिपल फोकस असे म्हणतात. तुमच्या प्रिन्सिपल फोकस म्हणजे काय लक्षात आलेलं असेल. म्हणजेच हा जो मुख्य अक्ष आहे, या मुख्य अक्षाला समांतर असणारा जो आपाती किरण आहे त्यालाच इन्सिडेंट रे असे म्हणतो. या ठिकाणी पडल्यावरती, आरशावरती पडल्यावरती त्याचं काय होतं मित्रांनो? परावर्तन होतं. परावर्तन झाल्यानंतर तो मुख्य अक्षाला ज्या बिंदूमध्ये छेदतो त्या बिंदूलाच काय म्हणतात मित्रांनो? मुख्य नाभी असे म्हणतात. त्यालाच प्रिन्सिपल फोकस असे म्हणतात. म्हणजे तुमच्या लक्षात आलेलं असेल प्रिन्सिपल फोकस म्हणजे काय आहे. म्हणजेच आरशावरती पडल्यावरती, पाठीमागं आल्यावरती त्याचं परावर्तन होतं आणि परावर्तन झाल्यानंतर ज्या बिंदूमध्ये तो मुख्य अक्षाला छेदतो त्या बिंदूलाच काय म्हणतात? मुख्य नाभी असे म्हणतात. या ठिकाणी दिलेलं सुद्धा आहे पहा. अंतर्गोल आरशाच्या मुख्य अक्षाला समांतर असलेले आपाती किरण परावर्तनानंतर मुख्य आरशासमोर एका विशिष्ट बिंदूत मिळतात आणि त्यालाच काय म्हणतो मित्रांनो? मुख्य नाभी असे म्हणतात. त्याला एफ असे म्हणतात. आता पहा मित्रांनो, ही मुख्य नाभी जी आपल्याला एफ भेटलेली आहे त्याचं जे अंतर आहे त्यालाच म्हणतात मित्रांनो नाभीय अंतर. ते आपण समजावून घेऊया. त्यालाच फोकल लेंथ असे म्हणतात. मग ही फोकल लेंथ कोणती असते? आरशाचा ध्रुव आणि नाभी यांच्यातील अंतराला नाभीय अंतर असे म्हणतात. नाभीय अंतर हे वक्रता त्रिज्येच्या निम्मे असते. तुमच्या लक्षात आलेलं असेल मित्रांनो. पहा, तर हे नाभीय अंतर तुमच्या समोर यावरती दिसत आहे पहा आकृतीमध्ये. काय होतं? हा जो आपला ही जी मुख्य नाभी आहे एफ त्यालाच प्रिन्सिपल फोकस असे म्हणतात. याला काय म्हणतो आपण? ध्रुव असे म्हणतो. या दोघांमधलं जे अंतर आहे मित्रांनो, हे जे अंतर आहे त्यालाच म्हणतात नाभीय अंतर असे म्हणतात. म्हणजे ते एफ म्हणजे स्मॉल एफने डिनोट करतो आपण मित्रांनो. आणि हे जे अंतर असतं हा जो वक्रता केंद्र आहे, या वक्रता केंद्राचं जे अंतर आहे पी बिंदूपासून त्याच्या काय असते? निम्मी असते. म्हणजे तुमच्या लक्षात आलेलं असेल खाली तुम्हाला थेरॉटिकलसुद्धा सांगितलेलं आहे की आरशाचा ध्रुव आणि नाभी यांच्यातील अंतराला नाभीय अंतर असे म्हणतात. नाभीय अंतर हे वक्रता त्रिज्येच्या काय असतं मित्रांनो? निम्मे असते. हे तुम्हाला मी आत्ताच सांगितलेलं आहे. पहा, आता तुमच्या एक लक्षात आलेलं असेल मित्रांनो, या ठिकाणी प्रश्नसुद्धा तुम्हाला एक विचारलेला आहे. पहा, जरा डोके चालवा. अंतर्गोल आणि बहिर्गोल आरशांच्या नाभींतील मुख्य फरक कोणता असतो? तर यांची जी नाभी असते मित्रांनो, ही जी नाभी आहे पहा, अंतर्गोल आरशाची नाभी कशी भेटणार आहे आणि बहिर्गोल आरशाची नाभी कशी भेटणार आहे ते सांगतो तुम्हाला. तर या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी नाभी या ठिकाणी भेटते. ही कोणता आरसा आहे मित्रांनो? जर पाहिला तर हा आतला जर भाग असेल, म्हणजे आतल्या बाजूने जर चकचकीत जर असेल तर त्या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्या, त्या ठिकाणी आपल्याला जी मुख्य नाभी भेटते ही आतल्या बाजूने भेटते. म्हणजे आतल्या कॉन्केव्ह साईड आपण त्याला म्हणतो मित्रांनो. कॉन्केव्ह साईडलाच आपण मराठीमध्ये वरती सांगितल्याप्रमाणे अंतर्गोल आरसा म्हणतो. अंतर्गोल आरशावरती कशी भेटणार आहे? आतल्या बाजूने भेटणार आहे. आणि जर बहिर्गोल जर आरसा असेल मित्रांनो तर हा जो एफ बिंदू आहे तो तुम्हाला बाहेरच्या बाजूला भेटतो. म्हणजे हा आहे त्यामधील फरक आहे. आता आपण पुढच्या बिंदूकडे जाऊया. अतिशय सोपा हे नियम आज आपण समजावून घेणार आहोत. नियम संपल्यावरच आपलं लेक्चर काय होणार आहे मित्रांनो? संपणार आहे. समजावून घ्या. 100% मित्रांनो हे नियम तुम्हाला परीक्षेला विचारले जातात. तर पहा, या ठिकाणी म्हटलेलं आहे परावर्तित किरणांचे रेखन कशा पद्धतीने असतं
तर पहा मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी आकृती दाखवलेली आहे परावर्तित किरणांचे रेखन. परावर्तन म्हणजे काय असतं मित्रांनो, अशा पद्धतीने इन्सिडेंट याला म्हणतात आपाती किरण. आपाती किरण आणि आरशावरती पडल्यावरती जो पाठीमागच्या बाजूला येतो त्याला म्हणतात परावर्तित किरण, आणि त्यांचं रेखन तुम्हाला या ठिकाणी दाखवलेलं आहे. तर पहा मित्रांनो, गोलीय आरशावर पडणारा किरण कोणत्या दिशेने परावर्तित होतो हे कसे निश्चित केले जाते. मध्ये आकृती 11.8 मध्ये दाखवल्याप्रमाणे MN गोलीय आरशावर Q बिंदूपाशी AQ प्रकाश किरण आपाती आहे. आरशाशी CQ ही एक त्रिज्या आहे, म्हणून Q बिंदूपाशी CQ आरशाला अभिलंब ठरतो आणि कोन AQC म्हणजे कोणता कोन मित्रांनो, AQC हा आपतन कोन होतो. परावर्तन नियमानुसार आपतन कोन आणि परावर्तन कोन समान मापाचे असतात, म्हणून AQ किंवा QB परावर्तन मार्ग निश्चित करताना कोन CQB हा परावर्तन कोन AQCच्या आपतन कोना एवढाच ठेवला जातो. म्हणजे ह्या दोन्ही कोनांची मापं जी असतात मित्रांनो ती कशी असतात, सारखी असतात. आता या ठिकाणी तुमच्या लक्षात आलेलं असेल, हा जो आरसा आहे या ठिकाणी हा जो A बिंदू आहे मित्रांनो त्यालाच काय म्हणतो आपण, आपाती किरण असे म्हणतो. आणि तो त्या ठिकाणी या ठिकाणी काय झालेला आहे, परावर्तन झालेला आहे. आणि दुसरा जर बिंदू पाहिला मित्रांनो, बिंदूपाशी CQ हा अभिलंब टाकलेला आहे, त्यामुळे या दोन्ही कोनांची मापं कशी आहेत मित्रांनो, सारखी आहेत, हे तुमच्या लक्षात आलेलं असेल. आता या ठिकाणी नियम मित्रांनो आपल्याला पाहिजे आहेत. नियम खूप महत्त्वाचे आहेत. पहा, हे नियम तुम्हाला 2 मिनिटांमध्ये मित्रांनो समजावून घ्यायचे आहेत. अतिशय सोपे नियम आहेत. पहा, तर गोलीय, पहा मित्रांनो काय म्हटलेलं आहे, गोलीय आरशाद्वारे मिळणाऱ्या प्रतिमांचा अभ्यास किरणाकृतीच्या सहाय्याने करता येतो. किरणाकृती म्हणजेच प्रकाश किरणाच्या मार्गक्रमणाचे विशेष चित्रीकरण होय. किरणाकृती काढण्यासाठी प्रकाश परावर्तनाच्या नियमांवर आधारित नियम वापरतात. आता हे नियम कोणते आहेत मित्रांनो ते आपण काय करूयात, जाणून घेऊयात. पहिला नियम जर पाहिला मित्रांनो, पहा, जर आपाती किरण मुख्य अक्षाला समांतर असेल तर परावर्तित किरण मुख्य नाभीतून जातो. पहा मित्रांनो, लक्षात घ्या काय सांगितलेलं आहे, नियम क्रमांक 1 या आकृतीमध्ये पाहायला भेटेल. म्हणजे काय, जर आपाती किरण, आता हा काय झाला तुमचा आपाती किरण, जर आपाती किरण मुख्य अक्षाला समांतर असेल तर हा तुमचा आहे मुख्य अक्ष. जर आपाती किरण हा मुख्य अक्षाला समांतर, हे एकमेकांना समांतर असतात मित्रांनो, समांतर असेल तर परावर्तित किरण मुख्य नाभीतून जातो. म्हणजे हा या ठिकाणी परावर्तित किरण या मुख्य नाभी कोणत्या लेटरने दाखवतात मित्रांनो, F ने दाखवतात. म्हणजे तुमच्या लक्षात आलेलं असेल, जर आपाती किरण मुख्य अक्षाला समांतर असेल या ठिकाणी तर परावर्तित किरण कोणत्या नाभीतून जातो, मुख्य नाभीतून. म्हणजे या ठिकाणी F मधून काय होतो मित्रांनो, जातो. तो हा झाला तुमचा नियम क्रमांक 1. आता नियम क्रमांक 2 पहा मित्रांनो, पहिला नियम तुम्हाला 100% समजलेला असेल. दुसरा नियम पहा मित्रांनो, याच्या विरुद्ध दुसरा नियम आहे. याच्या विरुद्ध काय आहे, दुसरा नियम आहे, तो आपण समजावून घेऊया. जर आपाती किरण मुख्य नाभीतून जात असेल तर परावर्तित किरण मुख्य अक्षाला समांतर जातो. पहा मित्रांनो, याच्या अपोजिट या ठिकाणी हा दुसरा रूल आहे. कोणता, जर आपाती किरण मुख्य नाभीतून जातो. म्हणजे या ठिकाणी जर पाहिलं तर हा F म्हणजे मुख्य नाभी आहे. जर आपाती म्हणजे आतमध्ये शिरणारा, आरशावरती पडणाऱ्या किरणाला काय म्हणतात, आपाती किरण म्हणतात. लक्षात घ्या, जर आपाती किरण हा मुख्य नाभीतून म्हणजे F मधून जर जात असेल, या ठिकाणी पहा लक्षात घ्या, जर आपाती किरण F मधून जर जात असेल तर परावर्तित किरण मुख्य अक्षाला कसा असतो, समांतर असतो. आता हा मुख्य नाभी आहे, परावर्तित किरण त्याला काय असणार आहे, समांतर असणार आहे. ज्या ठिकाणी या ठिकाणी हा समांतर होता, जाताना कोणत्या बिंदूमधून गेला होता, F मधून गेला होता. आता त्याच्या उलट या ठिकाणी दिलेलं आहे, आपाती किरण F मधून जात असेल तर परावर्तित किरण त्याला काय जातो, समांतर जातो. म्हणजे याच्या विरुद्ध हे आहे, हे तुमच्या लक्षात आलेलं असेल. त्यानंतर नियम क्रमांक 3, जर आपाती किरण वक्रता मध्यातून जात असेल तर परावर्तित किरण त्याच मार्गाने परत जातो. पहा मित्रांनो, जर आपाती किरण वक्रता मध्यातून जात असेल, आपाती किरण या ठिकाणी आपाती आहे, जर वक्रता मध्य म्हणजे तुमचा कोणता असतो, C असतो. जर आपाती किरण
हा वक्रता मध्यातून जात असेल तर परावर्तित किरण त्याच मार्गाने, म्हणजे या ठिकाणी आपाती किरण जर असा जात असेल तर पुन्हा परावर्तित किरणसुद्धा त्याच मार्गाने कुठं जातो मित्रांनो, मागं जातो. म्हणजे आपाती किरण जर या दिशेने तुम्हाला दाखवलेलं आहे पहा या ठिकाणी, आणि परावर्तित किरण पुन्हा या ठिकाणी गेल्यावरती आरशावरती पडल्यावरती पुन्हा त्याच दिशेने काय होतं मित्रांनो, मागच्या दिशेने जातो. त्यालाच आपण रूल क्रमांक 3, नियम क्रमांक 3, हे तीनही नियम मित्रांनो तुमच्या 100% लक्षात आलेलं असेल याची मला खात्री आहे. समजावून घ्या व्यवस्थित, नाही समजलं तर विचारा मित्रांनो. आता यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो आपण आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत. अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. 3-4 पार्टमध्ये आपलं हे प्रकरण मित्रांनो संपणार आहे. तुम्ही चॅनेलवरती मित्रांनो नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा. तर सर्व मित्रांना ऑल द बेस्ट. थँक्यू.